स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिला चेंडू स्वीप केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिझल्ट मधून सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न इथे होता, मात्र टायमिंग साधता आलेला नाही. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या लेगबाचा इशारा तो पंचांकडनं. लेगबाच्या रूपाने अव्वांतर धाव, अव्वांतर धावेचा अकाउंट ओपन होतोय. संघाची धावसंख्या 5. दत्तकृपा पिंपळास संघ आपण बघतोय नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट याही फलंदाजाने खेळले आणि चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. दोन्ही फलंदाजाने चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेले. संघाची धावसंख्या 9. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला होता. पूर्णपणे बीट केलेल्या फलंदाजाला निर्धाव चेंडू. दत्तकृपा पिंपळाचा विपक्ष श्री गणेश भरुडी या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला सुमित कुमार गोंदवले विपक्ष निंबवली 11 या दोन संघामध्ये. पंचांचा वाढचा इशारा आहे. अव्वांतर वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. +1 धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 11 धावा. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलेकर 11 धावा. पहिले षटक मार्ग असताना अजय पाटील पहिले षटकात आलतोय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा साजन पाटील. फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. या दोन धावने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 शॉटचा इशारा होतोय. फक्त एकच धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 12.
एक रिस्की रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज. जोखीम पत्करली होती. विष्णू पाटील दुसरं षटक करण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या 13. यावेळी मात्र कट केल्या चेंडूला कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या दुहेरी धावेने वाढून होते. ते धावफलकावर 15 धावा. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वाईट थ्रो, अतिशय खराब थ्रो पाहायला मिळतो. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि परिणाम स्वरूप तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचेत. नवीन फलंदाज सागर गायकवाड येतोय. आपण सामना बघतोय दत्तकुला पिंपळास विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन संघामध्ये. सतरा धावा एक बाद. दुसरं षटक मार्गस्थ असताना विष्णू पाटील पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच गोलंदाज कदाचित पंचांच्या मध्ये येत आहे चेंडू टाकल्यानंतर. पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 19. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली आणि पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू वाईट. या स्पर्धेमध्ये वाईटचे दुर्दैवी हॅट्रिक करणारा दुसरा गोलंदाज ठरतो विष्णू पाटील. धनाजी पाटील ही माहिती देत आहेत. धनाजी पाटील याने भरपूर प्रगती केलेली आहे. अगदी सर्व अपडेट्स त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लॉप केलं चेंडू लॉपटेड फटका. कॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा चौकार.
अगदी पहिल्या दिवसापासून पियुष पाटील धनाजी पाटील यांचे हात धुवून मागे लागला होता आणि त्याचा परिणाम कदाचित असेल की आता मात्र धनाजी पाटील चांगली स्कोरिंग करत आहेत. चांगलं समोरच्याने कॉमेंट्री त्यांची पाहायला मिळते. इथे मात्र सेफ अँड अजय पाटील चेंडू खाली आणि फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. शुभेच्छा आलेले आहेत. धन्यवाद एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांची समाप्ती. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 24-12ची सरासरी दत्तुर्वा पिंपळाच्या संघाची. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार. दणदणीत षटकार. स्विंग अँड मिस वापसी करताना या चेंडूवर गोलंदाज आपण पाहतोय. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा साधला जात नाही. लेग बायचा इशारा तो पंचांकडनं. एकडे धावणे संघाची धावसंख्या वाढते 31 धावा.
यायलो मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचली घेतलं होतं चेंडूने आणि निघून जातोय एक्स्ट्रा एक्सच्या हातामध्ये. 31 अश्विन पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र मिडल ऑफ द पॅच चेंडू घेतला नाही. एक चोटी धाव फलंदाज अतिशय वेगाने पूर्ण करतायत. एका धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 32-32. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. सुमित कुमार गोंदवली संघटक आपण संपर्क साधायचा आहे. टॉस साठी यायचा आहे. प्लेयर मिस निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती आणि ती संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव प्ले करू 32 धावा. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल तर दोन्ही संघटक आपण टॉस साठी या. आकाश पाटील याच्या विरुद्ध आकाशामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे. झेलकडे विजय भोईर सेफ हँड आणि परतावला गेल फलंदाजाला डगॉरच्या आश्रयाला. नवीन फलंदाज साहिल गायकवाड आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. धावसंख्या स्थिर आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 32 आहे. 32-32. इथे मात्र क्लीन बोल्ड. आपल्या संघाचा नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. अभिषेक. विकेट हॅट्रिक वर आकाश पाटील आपण पाहतोय. इथे मात्र समोर केलेल्या स्वतःच्या फलंदाजीमध्ये आणि इथे मात्र धावची रूपाने आणखीन एक फलंदाज बाद.
येणे मात्र मोठा फटका आणि चेंडू निघून जातोय सीमापार. 6 धावांसाठी षटकार. करणजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हा टॉस केला जातोय दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय. गोंदिवली संघटनेने टॉस जिंकलेला आहे. विजयाचं लक्ष आहे तर श्री गणेश बरोडे या संघाला तब्बल 42. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आपण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या अजय पाटील यांनी 12. दुसरं षटक घेऊन आला विष्णू पाटील, त्यांच्या षटकामध्ये सुद्धा 12 धावसंख्या झाली. 2 षटकामध्ये 24. आणि अश्विन पाटील तिसरं षटक टाकताना 8 धावा खर्च केल्या, धावसंख्या झाल्या 32. आणि या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 9. 41 आणि 42 धावांचं लक्ष. 9 विजयाचं लक्ष आहे ते 42 धावांचं लक्ष. आणि सलामी जोडी श्री गणेश भरोडे या संघाची विजय भोईर आणि आशिष पाटील. आणि दत्तकृपा पिंपलास या संघाचा सलामीवीर गोलंदाज साजन. आणि सलामीवीर सुद्धा आहेत. पहिले मॅच मध्ये सुद्धा नॉट आउट राहिला होता आणि दुसरे मॅच मध्ये सुद्धा नॉट आउट राहिलेला आहे सुपला. या मॅच मध्ये आपल्याला सुपला शॉट पाहायला मिळाला नाही त्यांच्याकडून, नाहीतर पहिले मॅच मध्ये त्यांनी 3 के 4 चेंडू सुपला मारले होते. आशिष आणि विजय भोईर. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आशिष.
पहिला चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात तिथे मिस आणि पहिलाच फलंदाज इथे फेल होतोय श्री गणेश भरोडी संघाचा आशिष या स्वरूपात. नवीन फलंदाज धीरज भोईर. गेल्या वर्षापासून मी श्री गणेश भरोडी संघाचे क्रिकेट पाहत आहोत. 2 सामने ते सहजरित्या जिंकत असतात, पण मात्र क्वालिफायच्या टायमालाच ते कुठे ना कुठे पराभूत होतात. पण इथे मात्र दुसरा सामना चालू आहे. जी क्वालिफायची मॅच असते तिथे मात्र दबाव श्री गणेश भरोडी संघाकडे असते. मात्र ही मॅच दुसरी आहे. दुसरा फलंदाज धीरज भोईर येतोय, स्ट्राईकला असणार आहे आणि साजन पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र ऑन साईडला मारला फटका, शतरसेन तिथे तैनात आहे. मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती श्री गणेश भरोडी या संघाची 1-1. सुमित कुमार गुंदवली आपण नोंदणी करून घ्यायची आहे. जीवेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. चला, वेल फार घेत आहे दत्तकराव पिंपलास. विजयाचं लक्ष आहे ते 42. पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याचा चेंडू बीट झाले तिथे विजय भोईर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा विजय भोईर यांनी 4 डॉट लगातार घेतले होते, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये बघायचं आहे. धावा स्थिर आहेत. 1-1. पहिलं षटक पॉवर प्लेचं चालू आहे. फुलटो चेंडू लेग साईडला मारला फटका गॅप मध्ये आहे. चेंडू सरकतोय सीमा पार. थँक्यू डीजे पियुष. साजन पुढचा चेंडू खेळणे सज्ज. आता मात्र बोल्ड झाले तिथे. एक तुम्हारी तर एक हमारी. डीजे पियुष. शैलेश पाटील नवीन फलंदाज. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 2 फलंदाज इथे बाद करण्यामध्ये यश मिळाले साजन पाटील याला, आणि धावा खर्च केला फक्त 5. या षटकातील शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. 2 फलंदाज बाद केलेला इथे साजन यांनी, आणि फलंदाजी करत असताना 13 चेंडूमध्ये 23 धावांवर नाबाद राहिलेला आहे साजन.
चला भरपूर वेळ जातोय. पंच आपण इशारा करायचा लगेच. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तिथे बीट झालेत. विकेट किपरच्या हातात कुठल्याच या चेंडूवर धाव नाही. धाव राहिला स्थिर. 2 गडी बाद तब्बल 5 श्री गणेश भरोडी संघाची. गावदेव 40+ जो गोव्यावर जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये 2 सामने जिंकले आहेत. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. भावेश तले यांच्याकडून शुभेच्छा दिल्या आहेत गावदेवी वेले 40+ संघाला. नवीन षटक संजय गायकवाड. आता मात्र मोठा फटका. कुठला क्षेत्रक्षण येतो बघायचा झेल घेण्यासाठी. स्वतः गोलंदाज आला होता मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 पुढे सरकते ती. मात्र पहिल्याच चेंडूवर धीरज पाटील वाचले होते. मग दुसऱ्या चेंडूवर ते झेलबाद झालेले आहेत. विकेट किपरच्या हातामध्ये बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि नवीन बॅटर येतो अजय. आता मात्र या जोडीवर अपेक्षा असेल श्री गणेश भरोडी संघाला, कारण विजयाचं लक्ष अजूनही धावा झाल्या फक्त 7 आणि विजयाचं लक्ष अजून 35 धावांची गरज आहे. उर्वरित 16 चेंडू. संजय आता मात्र मोठा फटका मारण नादात तिथे बीट झालेले अजय. पहिले मॅच मध्ये सुद्धा 5 चेंडू लगातार डॉट घेतले होते. 4 चेंडू डॉट घेतले होते. 5व्या चेंडू षटकार आणि 6व्या चेंडूवर बाद. इथे सुद्धा पहिला चेंडू डॉट घेतलेला आहे अजय पाटील यांनी. आता मात्र मोठा फटका आलेला आहे आणि हा चेंडू जाईल मिड ऑनच्या दिशेने. षटकार. आता मात्र बघायचंय फलंदाज बाद. एक तुम्हारी तर एक हमारी.
प्रेमनाथ आलेला आहे नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे ती फक्त 13 आणि या षटकातील शेवटचा चेंडू शेष. असं वाटलं होतं की अजय क्रीजवर थोडाफार राहील, परंतु घाई भरपूर केली होती अजयने. पहिला षटकार आला होता, अजूनही 2 षटकं शिल्लक होती अजयसाठी, पण अजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रेमनाथ आलेला आहे. आता मात्र प्रेमनाथच्या बॅट मारून हा षटकाराने खातं खोललेलं आहे प्रेमनाथ यांनी. धावसंख्या 6 ने पुढे सर 19. दोन षटक समाप्तीनंतर 4 गडी बाद 19. आता उर्वरित 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. शैलेश पाटील आता स्ट्राईकवर असणार आहे. तिसरं गोलंदाज साहिल गायकवाड वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. नंतर टॉस झालेला आहे गुंदवली आणि निंबवली. पहिला चेंडू पायचेचा अपील तिथे केला नाही. 1 धाव पूर्ण. बॅट कट होती. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती. 4 गडी बाद 20. 11 आणि 22 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाही. दत्तकृपा संघाने जर चांगली गोलंदाजी केली तर कदाचित श्रीगणेश भरोडी या संघावर दबाव येऊ शकतोय. चांगली फलंदाजी केली तर श्रीगणेश भरोडी या संघ विजय होऊ शकते. प्रेमनाथ आता मात्र बघायचं आहे बॅटची इनर एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये स्थिर कुठल्या पद्धती धोका नाही येते फलंदाजाला. मात्र डॉट चेंडू निघतोय. आता मात्र समीकरण थोडंसं बदललेलं आहे. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. आल्या आल्या पावलाने षटकार खेचला होता प्रेमनाथ यांनी. मात्र गोलंदाजामध्ये बदल केलेला आहे. संजय आणि साहिल. आता मात्र बघायचं आहे बॅटची इनरी स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. मात्र 1 धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 21. अजूनही 9 चेंडू 21 धावांची गरज. अर्धा पल्ला गाठलेला आहे श्रीगणेश भरोडी संघाने. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. चेंडू उरलेले आहेत फक्त 9. चेंडू आणि 21 धावांची गरज. आता मात्र 9 चेंडू 21 धावा असताना साहिल यांनी बोर्ड केलाय तिथे शैलेश याला. 5 गडी बाद 21 आणि उर्वरित चेंडू उरलेत 8 आणि विजयाचं लक्ष आहे ते 21.
5वा फलंदाज बाद झालाय DJ पियुष. आणि प्रेमनाथ. अजून विष्णू पाटील, विनोद पाटील अजूनही पॅव्हिलियन मध्ये आहेत. आठ चेंडू आणि 21 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कुठल्या क्षणी मॅच श्री गणेश भरोडी संघाकडे येऊ शकते. एक किंवा दोन मोठे फटके आले तर श्री गणेश भरोडी संघाचा पल्ला आपल्याला पाहायला मिळेल. साहिल आता मात्र रिव्हर्स अटॅक केला होता आल्या आल्या अश्विन यांनी, सक्सेसफुल झाला नाही. विकेट किपर हातच्या हातात डॉट चेंडू. आता 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. जिथे 9 चेंडू मध्ये 21 धावा असताना लगातार 2 चेंडूवर, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडू डॉट. आता 7-21 चे समीकरण उरलेलं आहे. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. आता मात्र ऑफ साइडला मारला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव पूर्ण. आता मात्र धावसंख्या झालेली 1 ने पुढे सरकते 22 आणि विजयाचं लक्ष झाले ते 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र अभिषेकवर संघाचा कर्णधार यांनी जबाबदारी दिलेली आहे. 6 चेंडू आणि 20 धावा थांबवायच्या आहेत. मात्र अजय पाटील इथे कानमंत्र देताना दोन्ही खेळाडूंना की 6 चेंडू मध्ये 20 धावा आपल्या चेस करायचे आहेत. थोडाशी दुखापत झालेली आहे तिथे. दत्तकुर्बा पिंपळा संघाचा खेळाडू 12 मॅन जायचे आतमध्ये. काही ना काही कालमंत्र दिलं असेल अजय पाटील यांनी. नाराज आहे स्वतःवर, कारण मी जर हे शेवटपर्यंत राहिलो असतं कदाचित सामना फिरवला असता. तर क्रिकेट आहे. सुमित कुमार गुंदवली हा संघ चला 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. अश्विन स्ट्राईकला असणार आहे आणि गोलंदाजीचा भार दिला अभिषेक पाटील. फुलटॉस चेंडू. बघा कुठल्या पद्धतीने रिव्ह्यू नाही आहे.
कुठल्या पद्धतीचा इथे रिव्ह्यू नाही आहे. जर पंचांना वाटलं नो बॉल तर नो बॉल असेल. नवीन फलंदाज विनोद आलेला आहे. आता 5 चेंडू 20 धावांची गरज. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज. जिथे 9 चेंडू मध्ये 21 धावा पाहिजे होते तिथे 5 चेंडू मध्ये 20 राहिलेले आहेत. आत्ता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच इशारा करतो व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 23 5 19. बघा एकच कॅमेरा आहे. समोरच्या अँगल मध्ये तुम्ही जर चेक केला तर तुम्हाला नोच वाटणार आहे, कारण साइड अँगल आपल्याकडे नाही आहे. अभिषेक बॅक टू बॅक दुसरा वाईट. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. इथे 1-4 इशारा सुद्धा केलेल्या पंचांनी अभिषेक याला. दुसरा चेंडू जर या पद्धतीने टाकला तर कदाचित अंपरचा इशारा वेगळा असेल. 5 आणि 18. अभिषेक मात्र 1 धाव पूर्ण आणि 1 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते ती 25. आणि विजयाचं लक्ष आहे 4 आणि 17. क्षमता आहे प्रेमनाथकडे, कारण आलेल्या पावलाने त्यांनी षटकार मारला होता. सुमित कुमार गुंदवली या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आमंत्रण केलं निंबूल संघाला. आता मात्र मोठा फटका मारला आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र इथे फलंदाज बाद झाला आहे तिथे विनोद. 3-16. तीन 16. आता मात्र मोठा फटका इथे मारला आहे. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 26. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. आता मात्र इथे सामना गमावलेला आहे श्री गणेश भरोडी संघाने. मात्र 1 चेंडू
आणि एक चेंडूवर 15 धावा कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही. 1-15 तर गोलंदाजी चुकी केली तरच होऊ शकते. आता मात्र मोठा फटका आलेला आहे तिथे आणि सुंदर झेल तिथे घेतलाय आणि 8वा फलंदाज बाद झालाय आणि दत्तगुरु पिंपळास बॅक टू बॅक दुसरा सामना जिंकतोय.